साहित्य पंढरी आपल्या हक्काचा चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पण वारीविषयी त्यांच्या मुखातून आपण ऐकूया दोन शब्द. गेली 23 वर्ष साजूरपायी दिंडी सोहळ्याची सेवा आपण करतो. या सेवेचं फळ की पांडुरंगाला भेटण्यासाठी गेली 23 वर्ष पूर्णपणे सेवा करतो. आणि पांडुरंगाच्या वारीचं महत्त्व म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकच असं दैवत आहे की ते फक्त पायाला हात लावून देते, ते महाराष्ट्राचं पंढरपूर. रामकृष्ण हरी. धन्यवाद महाराज. आपण पंढरपूरचं महात्म्य आणि खेडोपाड्यातून जाणाऱ्या लोकांना आपण पंढरीच्या विठ्ठलाचं महात्म्य वर्णन केलं. धन्यवाद. रायगाव शुगर फॅक्टरी, रायगाव तालुका कडेगाव, जिल्हा सांगली या साखर कारखान्याच्या समोरून आता कराड आणि पाटण तालुक्यातील विविध दिंड्या विठ्ठल नामाचा जयघोष करत टाळ मृदंगाच्या गजरामध्ये पंढरपूरच्या दिशेनं अति उत्साहानं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करत आहेत. आपण पाहतात हा सोहळा साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलवर. वैकुंठवासी ब्रह्मचैतन्य हरिभक्तपरायण रावसाहेब तथा बापू महाराज सोनवडेकर यांचा हा दिंडी सोहळा कराड आणि पाटण तालुक्यातील बहुसंख्य वारकरी या सोहळ्यामध्ये सामील आहेत आणि हा सोहळा पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होत आहे. हाताने टाळे आणि मुखाने नामस्मरण करत मोठ्या भक्तिभावानं हा सोहळा पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होत आहे. एका पाठोपाठ एक आता या मार्गावरून कराड आणि पाटण तालुक्यातील दिंडी सोहळे मोठ्या भक्तिभावानं पंढरपूरकडे निघालेले आहेत. आपण पाहतात हा दुसरा अनोखा सोहळा आपण पाहतात. अति उत्साहानं हे वारकरी खांद्यावर पताका घेऊन नाचत गाचत पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. माऊली जय हरी, जय हरी माऊली, जय हरी. आपण भक्तांचा उत्साह पाहतात साहित्य पंढरी यूट्यूब चॅनेलवर.
देवाची